महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे। शनिवारी म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे आणि सुनेत्रा अजित पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्याकडून उद्याच्या बैठकीसाठी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला गेलाय। मुंबईमध्ये उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग आता मोकळा झालाय। सुनेत्रा पवार यांची सुनील तटकरे यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। या सगळ्या संदर्भात तपशील देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत आणि ज्योत्स्ना सुद्धा आपल्यासोबतच आहेत। मी सुरुवातीला रोहन यांच्याकडे जाते। रोहन, आता आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला गेलेला आहे, बैठकीसाठी सुद्धा आणि शपथविधीसाठी सुद्धा असं कळतंय। त्या दृष्टीने नेमके काय तपशील आहेत? स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते मुंबईमध्ये घेतील, यावर त्याचा जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। जी माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या मिळते तर सुनेत्रा पवार आज रात्रीच काही वेळामध्ये पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी दाखल होतील। जिजाई हे निवासस्थान भोसलेनगर परिसरामध्ये अजित पवारांचं आहे। त्या निवासस्थानी सुनेत्रा पवार जे आहेत त्या तिथे पोहोचतील आणि उद्या सकाळी लवकर मुंबईकडे जे आहे ते सुनेत्रा पवार यांचं प्रस्थान बाय रोड त्या मुंबईकडे निघणार आहेत, अशी देखील माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या मिळते। आणि महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव जे आहे ते असणार आहे। सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या बाबतीत मध्ये देखील काहीशा हालचालींना वेग आलेला आहे। जे बारामतीतील गोविंदबाग या ठिकाणी शरद पवार यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत। तिथे देखील बैठका सुरू आहेत। खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे काही नेते आणि अजित पवारांचे चिरंजीव या बैठकीला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे आल्यानंतरच हा सगळा शपथविधी होणार आहे का, अधिकृतरित्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा उद्या होणार आहे का आणि त्यानंतर हा शपथविधी होणार आहे का, केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारच शपथ घेणार आहेत की आणखी काही सदस्य जे की दुसऱ्या राष्ट्रवादीमधले आहेत त्याच्यामध्ये जयंत पाटलांचं नाव अग्रस्थानी आहे ते देखील शपथ घेणार आहेत का, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत। त्यामुळे आजच्या या रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या बैठकांकडे राजकीय खलबत्त्यांकडे मोठं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। परंतु हे निश्चित आहे की उद्या कदाचित सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार जे आहेत त्या शपथ घेतील आणि त्यापूर्वी त्या आता थोड्या वेळामध्ये पुण्यातील त्यांचं जिजाई हे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी त्या थोड्या वेळामध्ये दाखल होतील आणि उद्या सकाळी बाय रोड जे आहेत ते मुंबईकडे ते प्रयाण करतील। बरं, आणि हा उशिरा रात्री घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्यांचा सुद्धा तपशील रोहन तुमच्याकडून निश्चित घेऊ। मी ज्योत्स्ना यांच्याकडे जाते। ज्योत्स्ना, आता जसं आपण म्हणतोय की उपमुख्यमंत्री पदासाठीची शपथ सुनेत्रा पवार घेतील, पण सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, तर त्या पदाचा राजीनामा देणं सुद्धा तितकाच आवश्यक असेल जर त्या उपमुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राच्या विराजमान होत आहेत, तर त्या दृष्टीनं काय नेमके तपशील मिळू शकतात? अगदी बरोबर आहे। जर त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यायची असेल तर सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांना नक्कीच त्यांच्या पदाचा म्हणजे राज्यसभा खासदार पदाचा जो आहे तो त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि ते बंधनकारक असतं म्हणून द्यावा लागेल आणि त्यानंतरच सुनेत्रा पवार जे आहेत त्यांची जी आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावरती तर शिक्कामोर्तब झालेलाच आहे, मात्र तेव्हाच त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतील आणि त्यासाठी जी प्रोसेस असते म्हणजे त्यांना राज्यपालांकडे आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींकडे जे आहेत सुनेत्रा पवार यांना त्यांचं राज्यसभेच्या खासदार त्यांचं पद सोडत असल्याचं जे आहे त्यांना एक पत्र लिहून लेखी पत्र लिहून जे आहेत ते सुनेत्रा पवार यांना द्यावं लागेल। मात्र त्यापूर्वी दुपारी 2 वाजता जे आहे सुनेत्रा पवार या सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मुंबईतल्या विधानभवनाच्या बैठकीमध्ये हजर असतील आणि त्यांची गटनेता म्हणून निवड करण्यात येईल आणि या प्रोसेसमध्येच त्यांना जे आहे त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुढे ते 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आणि हा एक प्रोटोकॉल असतो की राज्यसभेच्या खासदारकीचा किंवा कुठलाही खासदारकीचा जे आहे तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो आणि नंतर तुम्ही राज्याच्या सक्रिय राजकारणामध्ये म्हणता येईल किंवा राज्याच्या संविधानिक पदावरती तुम्ही बसू शकता। मात्र उपमुख्यमंत्री पदाची जरी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली तरी त्यांच्याकडे नेमकी कोणती खाती असतील किंवा त्यांच्याकडे नेमके कोणते अधिकार असतील यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। कारण अर्थ खातं जे सर्वात महत्त्वाचं खातं अजित पवार यांच्याकडे होतं ते खातं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे राहील। खात्यांच्या बाबतीत जे आहे ती अद्याप सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो किंवा छगन भुजबळ असो यांनी माध्यमांशी बोलताना खातं नेमकं राष्ट्रवादीकडे कोणतं राहील
याबाबत जे आहे ते स्पष्टीकरण दिलं नसलं तरी एकूणच राष्ट्रवादीची अशी इच्छा आहे, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि सर्व त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची अशी इच्छा आहे की जे अजित पवारांकडे जी खाती होती ती खाती जी आहे ती राष्ट्रवादीलाच मिळावी, म्हणजे राष्ट्रवादीच्याच नेत्यांना मिळावी. मात्र सुनेत्रा पवार यांना ती पदं देण्यात यावी का, की इतर कोणाला यासाठी निवड करण्यात यावी, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच मात्र सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात म्हणजे त्यांच्या नावावरती जे आहे ते एकमत झालेलं असून गटनेता म्हणून सुद्धा सुनेत्रा पवार यांचीच निवड करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की सुनेत्रा पवार या जसं आपल्या रोहन कदम या सहकारीने सांगितलं की त्या बारामतीमधून निघतील, पुण्यामध्ये येतील आणि त्यानंतर त्या मुंबईला पोहोचतील आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामाचं जे काही प्रोसेस असते, जी काही प्रक्रिया असते ती सुद्धा करावी लागणार आहे. आता या सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जो सकाळी आपण सांगितलं की एकूणच पवार कुटुंबीय जे आहे त्यांनी एकत्र होऊन या संदर्भात सगळी चर्चा करू. आणि याच मुद्द्याकडे पुन्हा एकदा मी ज्योत्स्ना तुमच्याकडे येते. सध्या पुन्हा एकदा रोहन यांच्याकडे मला जायचंय. रोहन, आता मगाशी आपण जसं म्हणालो की रात्री उशिरापर्यंत ही सगळी खलबतं चालण्याची शक्यता आहे, म्हणजे सुनेत्रा पवार तर पुण्यामध्ये येत आहेत, तिथून पुढे मुंबईत येतील असं आपण म्हणतोय. पण या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे पक्ष विलिनीकरणाचा. या संदर्भानं या रात्रीच्या सगळ्या घडामोडी सुरू असतील का? नेमकं काय त्याचं स्वरूप असेल? कुठल्या बैठका कोणामध्ये नेमकं होऊ शकतात असा अंदाज आहे? खरं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरच्या पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही राष्ट्रवादी जवळपास एकत्रित आलेल्या होत्या आणि या सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या देखील सुरू होत्या आणि यामध्ये मोठा पुढाकार उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी त्यावेळेस घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि आता अजित पवारांचं अशा पद्धतीने दुःखद निधन झाल्यामुळे पुढे जाऊन दोन्ही राष्ट्रवादींचा संघर्ष होण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या राहण्यापेक्षा विलिनीकरण शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि हे राष्ट्रवादी एकत्रितपणे आगामी काळामध्ये राजकारण करतील आणि त्या दृष्टीने आता निर्णय घेण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. आणि ही कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा आहे. अगदी पुण्यातील ज्येष्ठ नेते अंकुश ठाकरे जे की शरद पवारांच्या अतिशय निकटवर्ती आहेत, त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी जबाबदारी जी आहे ती याबाबतची अजित पवारांनीच सांगितलं होतं की तुम्ही पवार साहेबांशी बोलून चर्चा करून आपण एकत्रित येण्याचा विचार करूयात. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी पावले देखील टाकायला सुरुवात केलेली होती. परंतु आता अजित पवार नाहीये, त्यामुळे कोण ही सगळी धुरा सांभाळणार किंवा आता एकत्रित आल्यानंतर पुढच्या घडामोडी काय करायच्या या सगळ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बैठक जी आहे ती बारामतीमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. बारामतीमध्ये शरद पवारांचं जे गोविंदबाग निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. पार्थ पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्याच्या घडीला प्राथमिक दृष्ट्या मिळते. त्यामुळे नेमकं या सगळ्या बैठकींमधून काय होतंय, या बैठकींमधून दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण जे आहे आपण म्हणतो शरद पवार राष्ट्रवादी या राष्ट्रवादीमध्ये ते होतंय का, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत का, आणि केवळ फक्त सुनेत्रा पवारांचाच उद्या मग शपथविधी होणार की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर आणखीन कोणाचा शपथविधी होणार आहे का, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अगदी. रोहन आणि ज्योत्स्ना, तुम्हाला दोघांनी धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.